नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण 24 सप्टेंबरचे चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर सुरू करूया. आपला पहिला प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहेत अमरप्रीत सिंह. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, अमरप्रीत सिंह यांची भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे 28वे. आपला पुढचा प्रश्न, अमरप्रीत सिंह यांची कोणाच्या जागी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे विवेक राम चौधरी. पुढचा प्रश्न, मुक्तेश कुमार परदेशी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? तर यांची तुर्कस्तान देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आपण आताच पाहिलेले आहे, मुक्तेश कुमार परदेशी यांची तुर्कस्तान देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे कलिकेश सिंहदेव. त्यानंतर पुढचा प्रश्न, न्याय विनीत जमादार यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे केरळ. पुढचा प्रश्न, न्याय R.K. श्रीराम यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे आन्सर आहे मद्रास. न्याय राजू शकधर यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न, आतिशी मार्लेन सिंह यांची देशातील कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे? तर याचे आन्सर आहे 17. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे प्रतापगड. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या बुद्धिबळ संघाने 45वा ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक पटकावले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे सुवर्ण. त्यानंतर पुढचा प्रश्न, अनुराग कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचे आन्सर आहे श्रीलंका. त्यानंतर पुढचा प्रश्न, RBIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान थेट परकीय गुंतवणूक FDI किती अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे? तर याचे आन्सर आहे 5.5. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे आन्सर आहे 97 वर्ष. पुढचा प्रश्न, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनुराग कुमार दिसानायके हे किती टक्के मते घेऊन विजयी झाले आहेत? तर याचे आन्सर आहे 43.31. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्वाड शिखर संमेलन 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर अमेरिका येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर ध्रुवी पटेल यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब जिंकलेला आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, 19व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर याचे आन्सर आहे विशाखापट्टणम. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे, भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.